शिर्डीच्या साई मंदिराला आता धमकीचा मेल आलेला आहे। शिर्डीचं साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। साईबाबा संस्थांच्या मेलवरती हा धमकीचा मेसेज आलेला आहे। धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात आता पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा। प्रशांत, साईबाबा संस्थानला आता धमकीचा मेल आलेला आहे। शिर्डीचं साई मंदिर हे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ही देण्यात आली आहे। प्रथमेश, साईबाबा संस्थानला एक मेल प्राप्त झाला आहे। त्या मेलनुसार साईबाबा मंदिर जे आहे ते उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। यापूर्वी साईबाबा संस्थानला थ्रेट असल्याने साईबाबा मंदिराची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती। साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी, त्याचबरोबरीने महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती साईबाबा मंदिराला पुरवण्यात आलेली आहे। मात्र आता हा मेल प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा साईबाबा मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे। यात पुन्हा वाढ करायची गरज आहे का हे बघितलं जाणार आहे। प्राथमिक माहितीनुसार सध्या पोलीस ही सतर्क झालेले आहेत। साईबाबा संस्थानचे जे सुरक्षा अधिकारी आहे रोहिदास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्यात आला। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।